उंदीर पकडण्यासाठी मनी मावशीनं एक युक्ती शोधून काढली. एक दिवस मनी मावशीनं आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्या उंदरांना बोलावलं आणि म्हटलं, मित्रांनो, मी इतके दिवस तुम्हाला खूप त्रास देत होते, पण आता मला त्याचं फार वाईट वाटत आहे. आता तुम्ही सर्वांनी आनंदात राहावं असं मला वाटतं. माझं फक्त एकच मागणं आहे, रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही सर्वांनी एका ओळीत येऊन मला नमस्ते म्हणायचं आणि निघून जायचं, बस एवढंच. उंदरांनी आनंदाने हे मान्य केलं. मनी मावशी रोज एका सिंहासनावर बसायचे. सगळे उंदीर एका ओळीत तिच्यासमोर यायचे आणि सलाम करून निघून जायचे. जो उंदीर ओळीच्या शेवटी असायचा त्याला ती झडप घालून पकडायची. बाकीच्या उंदरांना काहीच पत्ता लागायचा नाही. उंदीरांच्या या टोळीत अंबू आणि शंभू नावाचे 2 हुशार उंदीर होते. त्यांच्या लक्षात आलं की उंदरांची संख्या कमी होत चालली आहे. दोघांनी मिळून एक बेत आखला. अंबूनं रांगेत पहिल्या जागेवर उभं राहायचं ठरवलं आणि शंभूनं रांगेत शेवटच्या जागी जायचं असं त्यानं ठरवलं. सगळ्यात पुढे असलेल्या अंबूनं मागे वळून मोठ्यांना विचारलं, शंभू, तू कुठे आहेस रे? शंभूनं लगेच उत्तर दिलं, अंबू, मी इथेच आहे. अशा प्रकारे ते चालताना एकमेकांना हाका मारत जाऊ लागले. मनी मावशीला त्या दिवशी काहीच करता नाही आलं. तिनं जरा रांगेतल्या शेवटचा उंदीर पकडला असता तर तिचा डाव सगळ्यांना कळला असता. त्या दिवशी मांजरी उपाशीच राहिली. तिला झोपही आली नाही. मांजरीनं विचार केला, आजचा प्रकार चुकून झाला असेल, उद्या मात्र काही असं झालं तर मी शेवटचा उंदीर पकडणारच. दुसऱ्या दिवशी शंभू रांगेत सर्वात पुढे उभा राहिला आणि अंबू रांगेच्या शेवटी. एकमेकांना हाका मारतच ते रांगेतून चालले होते. त्या दिवशी पण तिला उंदीर पकडता आला नाही. आणखी एक दिवस वाट पाहूया असा विचार करून मनी मावशीनं आपला राग आवरला. त्या रात्री अंबू आणि शंभूनं आपल्या बरोबरच्या सगळ्या उंदरांना सावध राहायला सांगितलं. मनी मावशीच्या चेहऱ्यावर थोडा जरी राग दिसला तर लगेच पळून जा. दुसऱ्या दिवशी परत सगळे उंदीर रांगेने निघाले. नेहमीप्रमाणेच अंबूने हाक मारली, शंभू, तू कुठे आहेस रे? बस आता मात्र मनी मावचा राग अनावर झाला. तिनं उंदरावर एकदम झडप घातली. उंदीर तर आधीपासूनच तयार होते. ते असेच थोडी फसणार होते. विजेच्या वेगाने पळाले आणि लपून बसले. मनी मावशी मात्र आपलेच दात ओठ खात बसली होती. कशी वाटली स्टोरी मित्रांनो? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.